शब्दांचा कसा खेळ सुरू पाहूयात. नव्या GR मधनं हिंदी अनिवार्य हा शब्द वगळण्यात आलाय. अनिवार्य शब्द वगळून सर्वसाधारण असा शब्द वापरलाय. 20हून अधिक मुलं इतर भाषेसाठी इच्छुक असतील तर ती शिकवली जाणार. इतर भाषेत केवळ भारतीय भाषा शिकवली जाणार. GR नुसार हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून शिकावीच लागणार आहे. हिंदी भाषा न घेण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना असणारच नाहीये. तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकणं हे बंधनकारक असेल. पुन्हा एकदा हा शब्दांचा खेळ सरकारकडनं सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय. तर नेमके NDTV मराठीचे काय प्रश्न आहेत ते आपण पाहूयात. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती कशासाठी. तर हिंदी भाषेच्या वापरासंदर्भात स्थगितीची घोषणा हवेतच विरली का. नव्या GR मधनं फक्त शब्दांचा खेळ नेमका कशासाठी. नव्या GR नुसार मराठी मुलं इतर भारतीय भाषा का शिकतील. तर केंद्राच्या निर्णयानंतरही महाराष्ट्रात हिंदीची सक्ती कशासाठी. राज्य सरकारचा हिंदी भाषेसाठी हा आग्रह किंवा अट्टहास का. हिंदीच्या या नव्या GR वरती नवीन प्रश्न उपस्थित होत आहेत आणि अर्थातच मुलांवरची ही सक्ती आणि खास करून मराठी भाषिक मुलांवरती अशा स्वरूपाची सक्ती ही महाराष्ट्रात का. या मागचं नेमकं कारण काय